तर चला मुलांनो, आज आपल्याला डॉक्टर अमृता मॅडम आलेत बघा, नवीन टीचर. आणि त्या घेणार आहेत ओरिगामी वर्क. तर बघा, तुम्हाला खूप उपयुक्त असं काहीतरी शिकवणार आहेत. आणि आत्ता जर जमलं नाही तर शनिवार रविवार कंप्लीट करायचं आहे तुम्ही ते. करा मॅडम सुरू. हे सगळ्यांना गुड इव्हिनिंग. सगळ्यांना माहिती आहे ओरिगामी, ज्यांना आर्ट वर्क आवडतं, जास्तीत जास्त मुलींना आवडतंच, हल्ली मुलांना पण आवडतं. तर आपल्याला काय करायचं आहे, राईट ब्रेन आपला ऍक्टिव्ह करायचा आहे ना सगळ्यांना. जे लेफ्टी आहेत त्यांचा असतो थोडा तरी, जे राईट हँडने लिहितात त्यांना थोडेसे एफर्ट्स घ्यायला लागतात. तर मग आपला राईट ब्रेन ऍक्टिव्ह करायचा असेल आपल्याला, उजव्या बाजूचा मेंदू, तर क्रिएटिव्ह वर्क केलं पाहिजे, बरोबर. कलरफुल पेंटिंग असेल किंवा आर्ट काम असेल, आर्ट अँड क्राफ्ट, हे करायला पाहिजे. मग अधूनमधून ज्या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की आता रीडिंगची सवय असेल किंवा अभ्यास करताना आपण पुस्तक वाचतो, बरोबर. वाचताय ना सगळ्या पुस्तक वगैरे, बुक. मग ते बुक वाचत असताना चॅप्टर मध्ये कुठल्या पानावर आले आपल्याला कधी कधी कळत नाही ना. आपण गडबडीत ठेवून देतो फोन बघत बघत. मग कुठल्या पानावर आलो परत कसं कळतं आपल्याला, नाही कळत. मग बुकमार्क वापरतात, माहिती आहे ना सगळ्यांना बुकमार्क असतं ते. तर आज आपण ते बुकमार्क करायचं आहे. तर तुम्हाला इथं दुसऱ्या फोटोमध्ये दिसतंय बुकमार्क. तर या शेपचं बुकमार्क बनवायचं आहे, जे सगळ्यांना उपयोगी आहे. आणि तुम्ही ना, तुमच्या घरी कोणी आजी असतील किंवा कोणी घरचे बुक वाचणारे असतील रिलेटिव्ह मध्ये, त्यांना पण हे बनवून देऊ शकता, ते खुश होतील तुम्ही असं काहीतरी त्यांना बनवून दिलं तर. आणि याला काहीच म्हणजे काहीच लागत नाही, फक्त पेपर आणि पेन असेल तरी चालतो, नसेल तरी चालतं. म्हणून या जे काही आर्ट क्राफ्टचा जो काही प्रकार आहे, पेपर वर्क आहे, त्याला ओरिगामी म्हणतात. ओरिगामी म्हणजे काय, ऍक्च्युली ही मूळची जॅपनीज पद्धत आहे. आणि घडी घालून जे काही बनतं, फक्त घडी घालून, त्याला कुठेही चिकटवायचं नाही आहे, कुठेही कात्रीने कापायचं नाही आहे किंवा काहीच नाही. ॲज इट इज पेपरची जी काही साईज सांगितलेली असते, त्या साईजचा पेपर घ्यायचा आणि नुसत्या घड्या घालून जे काही आकृती बनेल, जे काही क्राफ्ट बनेल, ते म्हणजे ओरिगामी. तर आपण ते शिकणार आहे आज. इथे बाकी काहीच लागत नाही, फक्त आपले हात पाहिजेत, उजवा मेंदू पाहिजे अवेअरनेस मध्ये, आणि घड्या घालता आल्या पाहिजेत व्यवस्थित. व्यवस्थित म्हणजे कशा, एका चिकटवून व्यवस्थितपणे, लहान मोठं वगैरे असं नाही. तर हे आपला उजवा मेंदू जे काही आहे, उजव्या मेंदूच्या आतमध्ये असलेले न्यूरॉन्स, ते ऍक्टिव्हेट करायचं काम करतं. तर बघा आपल्याला हे असं दिसणार आहे जेव्हा आपण वहीत किंवा बुकमध्ये वगैरे लावू, तेव्हा हे आपण असं कोपऱ्याला या लावून ठेवू शकतो बुकमार्क. याचा तुम्ही कॅट शेप म्हणू शकता, फॉक्स सारखा चेहरा दिसतो म्हणू शकता, का जे काही आहे अॅनिमल शेप. तर हे असं मस्त क्रिएटिव्ह वाला बुकमार्क बनवायचा आहे. खूप सोपं आहे, फक्त आपल्याला त्याला लागणार आहे पेपर. आणि तो पेपर आहे तो स्क्वेअर साईजचा पाहिजे. मग तुम्ही छोटा घ्या मोठा घ्या, शक्यतो पुस्तकाच्या साईजच्या नुसार, स्टँडर्ड साईज जर पुस्तकाची किंवा पेजची असेल, त्याला बनवायचं असेल तर 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरचा छोटासा चौकोन, कागदाचा कार्डशीट पेपरचा चौकोन घ्यायचा आहे. तो चौकोन, सगळ्यांनी आणलेत का पेपर? व्हिडिओ कोणाकोणाचे बंद आहेत? हे मला येतं ऑलरेडी, माहिती आहे, मी हे माझ्या स्कूलमध्ये असताना शिकलेले. मी माझ्यासाठी अजिबात नाही करत आहे, तुमच्यासाठी करते, बरोबर. त्यामुळंच कधी सांगितलंय साहित्य हे सगळं, आपला हा प्रोग्राम चालू होण्याच्या 1 ते 2 दिवस आधी सगळ्याचे साहित्य ग्रुपवर टाकलं होतं ना, सगळ्यांनी वाचलं असेल. त्याच्यानंतरनं ज्या ज्या दिवशी काय काय घेणार, त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी सुद्धा ते ग्रुपवर टाकलेलं असतं. का टाकलेलं असतं? तुमच्यासाठी, बरोबर. जे शिकवणार आहेत त्यांना येतं ऑलरेडी, आम्हाला नाही शिकायचं. तुम्हाला नवीन काहीतरी क्रिएटिव्ह, तेही कशासाठी, आपल्या मेंदूचे न्यूरॉन्स पॅटर्न्स जे काही तयार होतात, ते पॅटर्न्स चेंज करायचे आहेत ना तुम्हाला. व्हायचंय ना इंटेलिजंट. आणि तेही इंटेलिजंट कसं बनायचंय, आपला उजवा मेंदू कसा ऍक्टिव्ह करायचंय, हे असं काहीतरी क्रिएटिव्ह काम करून. आणि त्यातनं तयार होणाऱ्या गोष्टी ज्या काही आहेत, त्या सुद्धा आपल्याच फायद्याच्या आहेत, आपल्यालाच अजून कामाला येणार आहेत. तर घेतलाय सगळ्यांनी पेपर 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरचा? कोणी कोणी घेतलाय? श्रीदुलाचा दिसतोय मला. दर्शन दाखव तुझा पेपर, थंब नुसता दिसतोय, हा येस, दर्शनचा दिसतोय. बाकीचे, राधानी का बंद केलाय व्हिडिओ?
अमेय, प्रांजल, क्रिशा, झोपलेला नाही आहात ना तुम्ही? नाही मॅम, एकच मिनिट पेपर आहे. पेपर आणते बर. अमेय झोपला काय? मेंजा, मेंजा पण झोपलीये. मॅम, शिवानी गेली. लाईट गेली तर काही दिसणार नाही. का बरं? ऑन केलंय तरी काहीच दिसत नाहीये. लाईटच गेलीये. ओके. आहे का पण तुझ्याकडे पेपर? तयारीत बसलीयस का? हो आहे. सगळ्यांनी फोटो टाकायचा आहे हा ग्रुपवर. जे काय आपण करणार आहे ना त्याचा फोटो टाकायचा आहे. घेतलाय सगळ्यांनी पेपर? 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरचा पेपर. थोडासा जाड असेल ना, थोडंसं, जास्ती नाही. कारण घड्या पण दिसल्या घालता आल्या पाहिजेत ना, नाहीतर जास्ती ताकद लावायला लागते. तर थोडासा जाड असेल ना पेपर, तर तो स्टर्डी म्हणजे कितीही वेळा वापरला ना तर तो आहे त्या शेपमध्ये राहतो. कारण आपण याला ग्लू, काही फेविकॉल वगैरे लावत नाही ना. त्यामुळे थोडासा थिक पेपर असलेला घ्यायचा शक्यतो ओरिगामी करताना. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या. बाकी ओरिगामी खूप सोपी आहे. ही जापनीज पद्धत आहे. आणि आपल्याला माहिती आहे जपान देशमधली लोक किती इंटेलिजंट, त्यांचा IQ, EQ, SQ केवढा डेव्हलप आहे. माहिती आहे ना सगळ्यांना जपानच्या स्टोऱ्या, जपानची टेक्नॉलॉजी किती प्रगत आहे. तर आपल्याला पण प्रगत व्हायचं आहे ना. मग ह्या मेंदूच्या टेक्निक्स वापरायच्या आहेत. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, मी कन्सिडर करते सगळे तयार आहेत म्हणून ना. तर हा चौकोनी पेपर घेतलाय. पहिल्यांदा आपल्याला बघा सगळेजण कशी घडी घालायची आहे. ही पहिली घडी दिसते सगळ्यांना? हवं तर पहिल्यांदा बघून घ्या. ही पहिली घडी, त्याच्यानंतर ना हा कागद उघडायचा. कॅमेरा बरोबर ठेवा मॅडम, थोडं अर्धच दिसते. हा ठीक आहे. ही पहिली घडी आहे. पहिली घडी घातल्यानंतर ती उघडायची आहे. का उघडायची आहे? तर आतमध्ये आपण काय पेन, पट्टी, पेन्सिल काहीच वापरत नाहीये ना. फक्त ते घडीचा शेप आपल्याला दिसतोय. तर ती लाईन आली ना एक घडी घातल्यानंतर. आता काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूनी पण घडी घालायची अशी. तर चौकोनाच्या या क्रॉसवाली घड्या आतमध्ये दिसतील. दिसतायत का सगळ्यांच्या? झालं श्रीदुला? हा, येस, राईट. आता काय करायचंय, कोणताही एक कोण आपल्या बाजूला घ्यायचा आहे आणि त्याला मग त्याचा जो काही कॉर्नर आहे, एक कॉर्नर, तो मधल्या सेंटर पर्यंत दुमडायचा आहे. दुमडलात? झालं? दर्शनचं झालं की सांग दर्शन. येस. आता तो जो सेंटरला कनेक्ट केलेला कॉर्नर आहे तो तसाच ठेवायचा आणि मध्यावर जी घडी घातली होती ती परत फोल्ड करायची. मग असं दिसेल बघा. दिसतंय? त्याला पॅरलल जी काही लाईन आपण आली आहे फोल्ड केल्यावरची ती दुमडायची. मग हे असं दिसेल. दिसतंय सगळ्यांचं असं? येस. आता काय करायचं, आता ही बाजू नाही उलटी करायची आहे ना. हे आपण घडी घातलेलं जे आहे ते लक्षपूर्वक बघा. हे घडी घातलेला भाग जो आहे वरती बघा, हा याच बाजूला आपण सगळं करतोय. पेपर दिसत पलटा. नाही मॅम. दिसत नाहीये? बघा. आता दिसतंय. तर ही घडी घातलेली आहे. आता काय करायचं, हा उजव्या बाजूचा म्हणजे एका साईडचा कॉर्नर जो आहे तो सेंटर पास असा अशा पद्धतीनं दुमडायचा आहे. दोन्ही बाजूचं दुमडायचं आहे आपल्याला. कसं कॉर्नर मी मगाशीच सांगितलं, ह्याच्यात फक्त घड्या घालायचं स्किल आहे. तेही कॉर्नर टू कॉर्नर व्यवस्थित कनेक्ट व्हायला पाहिजे. कळालं का? बघा, आपण इथपर्यंत आलो होतो मगाशी, बरोबर? त्याच्यानंतर काय केलं, एक कॉर्नर जो आहे तो फोल्ड केला तर असं दिसलं. आता दुसरा कॉर्नर पण फोल्ड करून घ्यायचा आहे. बघा झालं का सगळ्यांचं असं?
झालं? आता काय करायचंय? झालं श्रीदुला तुझं? दाखव, थोडस वरती कर. येस, ओके. आता काय करायचंय, हे जे आहे ना वरती आपल्याला उचललेलं दिसतंय, त्याला काय करायचंय, आतली जी ही घडी आहे ना, ही घडी इथं दिसते ही वाली, तर इथपर्यंत हा वरचा कॉर्नर परत खाली असा तो तिरका कसाही होईल, पण हा जो मधल्या सेंटर जवळचा कॉर्नर आहे तो बरोबर आतल्या घडीच्या सेंटर जवळ आला पाहिजे, असा फोल्ड करायचा. असं दोन्ही बाजूचं करायचं. बघा आता असं दिसेल. दिसतंय असं? झालंय? कोणाला कळालं नाही तर नक्की विचारा हा, तसंच नका बसू. येस. आता काय करायचंय, हे फोल्ड केलेला वरचा जो कॉर्नर आहे ना, हे बघा, हा आतल्या बाजूला जाऊ शकतो असा कॉर्नर, हा वरचा, त्याला आतमध्ये दुमडायचंय. असं दुमडलं. ते दुमडल्यानंतर हे जे फोल्ड झालेलं वरचं आहे ते ऍक्च्युली हे त्याचे कान आहेत. त्याला थोडं तुम्हाला ऍडजस्ट करायला लागलं तर करून घ्या. मला थोडंसं ऍडजस्ट करायला लागलं. जाड कागद असला की थोडं ऍडजस्ट करायला लागतं, पातळ असला तर इझिली होऊन जातं. तर झाला का असा शेप तयार तुमचा? दर्शनला कळलं नाहीये का? दर्शन, असा शेप तयार होईल. झालाय का सगळ्यांचा? मी मोबाईलचा कॅमेरा उलटा ठेवल्यामुळे कदाचित तुम्हाला उलटा दिसत असेल. बघा, असा शेप आलाय श्रीदुला? नाही आलाय? काय चुकलंय? परत एकदा बघायचं. हे उलगडूयात आता आपण. हा, हे बघा, हे उलगडलं. इथपर्यंत परत एकदा सांगते, हे आपण क्रॉस केलेल्या लाईन दिसत आहेत. हा एक कॉर्नर घेतला आपल्या बाजूचा, जो सेंटर पर्यंत नेला, ठीक आहे. त्याच्यानंतर ना मधली जी लाईन आहे ती डायरेक्ट फोल्ड केली, म्हणजे तो दुसरा फोल्ड झाला, असं झालं. बरोबर दिसतंय सगळ्यांना? येस. त्याच्यानंतर काय केलं आपण, इकडची जी बाजू आहे त्याला असं फोल्ड केलं, आणि इकडची जी बाजू आहे त्याला असं फोल्ड केलं. कळालं इथपर्यंत? मॅडम, अमृता मॅडमचा जो फोटो आहे ना त्याची पिन काढून टाका, आणि फक्त ह्या ते जे करतायत हे कागदाचं, त्याची पिन राहू देत. कारण की मेन स्क्रीनला फक्त अमृता मॅडमचा फोटो येतो, म्हणजे चेहरा येतोय. ओके. हा, तर ती पिन काढून टाका, म्हणजे फक्त ते जे करतायत ते दिसेल. आहेत का मंगल मॅडम? एक मिनिट, मी माझा व्हिडिओ ऑफ केल्यावर जाते का बघते. नाही जात. नाही, मग फोटो दिसतोय मग, पण फर्स्ट हम्म. स्क्रीनला एक काम कारण करते, ते मी इकडून लेफ्ट होते. एक मिनिट. हम्म, चालेल. येस, आता बरोबर दिस. ओके, ठीक आहे. बघा, परत एकदा सांगते मी, की आपण पहिल्यांदा काय केलं, 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरचा कागद घेतलाय, चौकोन घेतलाय. पहिल्यांदा अशी एक घडी घातलीये, उघडलीये. परत अशी एक घडी घातलीये, उघडलीये. त्याच्यानंतर न एक कॉर्नर आपल्याकडचा जो आहे तो सेंटर पर्यंत नेऊन टेकवलाय, फोल्ड केलाय. फोल्ड केल्यानंतर तो तसाच पकडून मधलं जी लाईन आहे त्याला आपण परत फोल्ड केलंय, पॅरलल लाईनला फोल्ड केलंय. मग आपल्याला असं दिसेल, ठीक आहे.
इथपर्यंत झालंय सगळ्यांचं. त्याच्यानंतर ना काय करायचंय, एक या दोन्ही बाजू आहेत ना त्या पण आपल्याला फोल्ड करायच्या आहेत, म्हणजे असं करायचंय. ठीक आहे, इथपर्यंत झालंय. इझी आहे हे इथपर्यंत, बरोबर. आता इथून पुढे काय करायचंय, हे जे वरची टोक आहेत ना दोन, जी आपण फोल्ड करू शकतो, ती अशी फोल्ड करायची आहे. तुम्ही एखादं उघडून बघितलं तर जाणवेल आतमध्ये आडवी लाईन, आडवी फोल्ड एक आहे. त्या फोल्डच्या इथपर्यंत त्याचा हा सेंटरचा मधला जो काही सेंटर आहे तो तिथपर्यंत आतल्या आडव्या लाईन पर्यंत राहील असं ही कॉर्नर ही फोल्ड करून टाकायचे. आता मला तुमचे व्हिडिओ दिसत नाहीयेत, त्यामुळं जर कोणाला कळालं नाही तर विचारा हा. कारण मी लॅपटॉपचं लेफ्ट केलंय. इथपर्यंत आलं. सगळ्यांचं झालंय का तिथपर्यंत? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. सगळ्यांनी दाखवा आपापलं केलेलं. मॅडम तुम्ही बघा हा, कोणी कोणी दाखवतात, कारण मला नाही दिसत. हम्म. इथपर्यंत झालंय का? श्रीदुला झालंय तुझं? हो, राधाचं झालंय. हा. येस. हा, येस. आता काय करायचंय बघा, मेनजाचं हे पण झालं. फोटो टाकायचे आहेत हा परत मला, हम्म. त्यामुळे सगळ्यांनी येस, करायचंय. दर्शनचं पण झालंय. ओके, तर इथपर्यंत झालं आपलं. आता काय करायचंय, हे कान झालेत ऍक्च्युली. आता आपल्याला आतली जी घडी आहे ना त्याच्यात दुमडून हा जो भाग आहे बघा, ही घडी बघा आणि ही घडी बघा, हा छोटासा भाग इथला जो आहे ना आतमध्ये दुमडायचा असतो. सगळ्यांनी फर्स्ट स्क्रीनवर घ्या. ही स्क्रीन फर्स्ट स्क्रीनवर घ्या, म्हणजे पूर्ण मोठी दिसेल तुम्हाला एकच स्क्रीन. ठीक आहे, हे असं आतमध्ये दुमडायचं आहे, म्हणजे इथला जो कॉर्नर होता तो आतमध्ये गेला. गेला का सगळ्यांचा? असं दिसायला पाहिजे. आता श्रीदुलाचं झालंय. ओके, नीलकंठ, हा झालंय. नीलकंठचं पण झालं. आता हे खालचे जे कॉर्नर आहेत येस, ना, दर्शनचं पण झालंय. हे खालचे कॉर्नर उचलायचे असे वरती. उचलले. ऍक्च्युली आपलं हे बुकमार्क तयार झालंय, पण त्याचा शेप वगैरे आपल्याला कळण्यासाठी म्हणून इथे असे हे दोन बाजू आहेत, इथे आपल्याला त्याचे डोळे काढायचे आहेत. पेननी, पेन्सिलनी, स्केच पेन असेल स्केच पेननी, कशानेही काढू शकता तुम्ही. आणि हे त्याचं इथे नाक, कानाला पण हवं तर तुम्ही असं काहीतरी डिझाईन करू शकता, जेणेकरून दिसायला छान दिसतं म्हणून. झालंय बघा, इथे आपण काहीच वापरलेलं नाहीये, पट्टी, पेन्सिल, ग्लू काहीच न वापरता फक्त फोल्ड करून हा आपला बुकमार्क झालाय, बरोबर. आता तो कसा अडकवायचा आहे, समजा ही नोटबुक आहे, याचा कॉर्नर आहे, तर हे असं दिसणार आहे. झालंय सगळ्यांचं? कोणाकोणाचं झालंय? ज्यांचं झालंय त्यांनी हँड रेस करा, तुमचा व्हिडिओ मेन स्क्रीनवर येईल, त्याचे नीलकंठ थोडे झालं का? स्क्रीनशॉट काढता येतील. श्रीदुला तुझं झालं असेल तर हँड रेस कर, म्हणजे तुला ना मेन स्क्रीनवर घेऊन तुझ्या मेंजा दाखव तुझं. बुकमार्कचा छान स्क्रीनशॉट मेंजा, मस्त. नीलकंठ छान. त्याला डोळे बिळे काढ ना. काढले का नीलकंठ? श्रुतूला दाखव. छान, राधा मस्त. झोपलेलं काढलेत का डोळे? झोपलेले जागे कसेही काढू शकताय. त्याला उलट्या मला धरल्या. जे सुचलं. नाही, झोपताना आपण लावणार ना ते बुकमार्क, म्हणून झोपले नाही का? मॅडम ते उलट्या धरल्या कसं त्याच वाटतंय? त्याचं नाव ठेवून द्या छान एखादं. हो, तुम्ही हे कोणालाही गिफ्ट म्हणून पण करून देऊ शकता, जे रीडिंग करतात ना, बुक वाचायची, ज्यांना रीडिंगची आवड आहे ना, अशांना तुम्ही हे बुकमार्क दिला तर ते खुश होतील एकदम. आणि इझी आहे एकदम करायला.
बघा असे बुकमार्क मी मी खूप जणांना देत असते असे. अजून पण बरेच वेगवेगळ्या शेपचे असतात, जसं की फुलपाखराचा असेल, फ्रॉग म्हणजे आपला बेडकाच्या शेपचा असेल, छान तर अशा छान दर्शन. पद्धतीनं काढता हे अशी करता येतात. दर्शन छान. तर असं आहे हे बुकमार्क. अजून काही शिकायची इच्छा आहे का, की कंटाळा येतोय करायला, बोर झालंय का कोणाला? कोणी बोलू शकतं मी जे विचारते त्याच्यावर? काय झालं मेंजा, लाईट गेली का घरातली? हो, पूर्ण असं तुफान सारखं पूर्ण वातावरण झालं, हवा चालू आहे पूर्ण. हा, पाऊस येतोय. पावसात कोण कोण भिजलं? नीलकंठ हात खाली घे. पावसात कोण कोण छान. अनिरुद्ध तू पण कर बर का आता. पावसात कोण कोण भिजलं हात वर करा. दर्शन, अरे वा. नीलकंठ हात खाली घे. काय केलंस तू राधा बघू? छान. अजून शिकायचंय का मॅडम विचारतायत. हो, सुंदर झालं श्रीतुला. 2-2 केले. अरे वा, लाफिंग स्माइलिंग. स्माइली छान मस्त. ते बघा श्रीतुलाचं बघा. छान. कलरही छान आहे तुझा. हम्म. मेनजा तुझं दाखव. अरे वा, मस्त. श्रीदुला तुझं बघू. मला ना दिसत नव्हते तुमचे मगाशी. अरे वा, डोळे छान काढलेत. नीलकंठनं पण केलं का? वा, मस्त. एकदम फ्ल्युरोसंट कलर घेतलास. आयर्न मॅन वगैरेचं ॲनिम असतं ना त्याच्यात, तसं. दर्शन मस्त काढलास केलंस आणि डोळे पण छान काढलेत. सगळ्यांनी हातात धरा. पल्लवी मॅडम हा, आहात तुम्ही? सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकाल पल्लवी मॅडम? सगळ्यांनी हातात पकडा, थोडस वरती पकडा, म्हणजे तुमचं नाव येतं ना त्याच्यावर. अमृता मॅडम तुम्हीच घ्या हो. काढते, माझं हा मी काढते. मोबाईल वर नाही येत. दर्शन मेंजा तसंच जरा श्रीदुला जरा वर पकड. राधा काढलेस? स्क्रीनशॉट घ्या अमृता मॅडम. हो. चला, अजून छान छान तुमच्या सहित तुमचे बुकमार्क मस्त. व्हेरी गुड काढला मॅडम. दर्शन मेंजा श्रीदुला. हो, हा, चला काढ. धन्यवाद. मस्त, थँक्यू. हम्म. अजून काही घ्यायचं का, म्हणजे अजून एखादं घेऊ शकते, घ्यायचं का? अजून शिकायला आवडेल का तुम्हाला ओरिगामीचं काही? यश, श्रीदुला आणि राधाने तर केलाय. नीलकंठ, दर्शन काय वाटतंय तुम्हाला? मेंजानी पण सांगितलं दर्शनला पण करायचंय. नीलकंठला करायचंय का? नीलकंठ हो मॅम. लाजतोयस का? व्हिडिओ का बंद करतोयस? आणि वैष्णवी तुझं काय झालंय? व्हिडिओ वेगळ्या चालू शेपचा नाहीये. बन वेगळ्या शेपचा हं? बनवू काहीतरी. अनन्या आता काही हो. नाहीये, नुसती तोंड दाखवून गेली. शिवांजली काही नाहीये. अमेय छान झालंय तुझंही. अमय डोळे दाखव रे काढ. तुझं. हा, डोळे काढ फक्त, त्याला अजून डोळे छान काढ दिसतील. अमय. अमय डोळे काढ. क्रिशा पण दिसत नाहीये. हम्म. चालेल, चला अजून एक करायचं. आता काय करूयात,
बर्थडेला तुम्ही ग्रीटिंग वगैरे बनवता का? गेला तो जमाना आता, होय की नाही? बनवताय का कोणी ग्रीटिंग घरी? हो घरी मॅम. कोणाचा वाढदिवस असेल, आई बाबांचा, बहीण भावांचा, ग्रीटिंग बनवता तुम्ही? आवडेल तुम्हाला ओरिगामीचं ग्रीटिंग बनवायला? तर चला आपण बनवूयात, एक मस्त ग्रीटिंग बनवूया. मॅम हा बोल. मॅम ते पोतीत ठेवायचं असतं ना बुकमार्क, ते शिकवा ना. कुठलं वाला? पोतीत नाही का, आपण जे वाचतो, हो 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 हो. आजोबा ते आजी. अजून इझी आहे, ते अजून इझी आहे. काय करायचं माहितीये, मी जस्ट एक तुम्हाला आयडिया देते, तुमचं तुम्हाला करायला जमतंय का बघा आजच्या दिवसात. ठीक आहे, नाही जमलं तर मी पुढे कुठेतरी एका सेशन मध्ये एक 10-15 मिनिटात दाखवते. ते सोपं आहे. आपल्या कपड्यांबरोबर टॅग येतो माहितीये, कपड्यांबरोबर एक असा उभा जाड हो. पुठ्ठ्याचा टॅग येतो. त्याच्या मागच्या बाजूला जर रिकामं असेल ते एकदम व्हाईट, तर त्याला ना, त्याच्यावर तुम्हाला आवडेल ते ड्रॉइंग करू शकता, वारली पेंटिंग वगैरे करू शकता. आणि त्याच्या सेंटरला ऑलरेडी होल असतं, बरोबर? आपल्या ड्रेसला, पॅन्टला वगैरे त्याच्यातनं ते धागा असतो, बरोबर? तर तो काढायचा, त्याच्या जागी लोकरीचा एक गोंडा बनवायचा. आणि ते जे काय आहे पुठ्ठ्याचं किंवा जाड कागदाचं, त्याच्यावर तुम्ही काही डिझाईन करू शकता, वारली पेंटिंग करू शकता, किंवा अजून वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत. हव्या तर मी तुम्हाला फोटो पाठवते. मी एक बनवलेलं आहे कमळाच्या डिझाईनचं, ते मी तुम्हाला त्याचा फोटो पाठवते. तसं करता येतं का बघा, ते तुम्ही पोथीमध्ये ठेवू शकता. ते अजून सोपं आहे. हा, त्याचा मी हे फक्त मी तुम्हाला आयडिया सांगितली, तुमचं तुम्हाला जमतंय का बघा. ठीक आहे, चला आता आपण ग्रीटिंग बनवायला शिकूयात. एक मिनिट, मी कॅमेरा ऍडजस्ट करते फक्त. तर आता हे ग्रीटिंग मला एकच मिनिट वेळ द्या. हा A4 साईजचा कागद घ्यायचा. आता काही कटबीट काहीच नाही करायचंय. आता मोबाईल मध्ये असल्यामुळे ना, हे बघा, हा A4 साईजचा पेपर आहे असा घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि काय करायचंय, एक कॉर्नर जो आहे त्याचा, पहिली जी घडी आहे ती अशी घालायची. जेव्हा आपल्याला चौकोन करायचा असतो ना, तेव्हा कसं आपण एक कॉर्नर जुळवून घेतो बघा असा, मग इकडे एक्स्ट्राचा राहिलेला कागद राहतो, तसं करायचंय. तर ही पहिली घडी करायची आहे. ठीक आहे, ही घडी तशीच ठेवायची आहे. आणि हा दुसरा कॉर्नर आहे तो फोल्ड करायचा आहे. कसा फोल्ड करायचा, जिथे ही घडी म्हणजे ही जी साईड आली आहे ना, या साईडला टच होईल असं व्यवस्थित हा कॉर्नर. इकडे त्याच्याशी काही घेणं देणं नाही, इथलं बघायचंय. ओके, तर ही घडी घालायची आहे दुसरी. ठीक आहे, ही घडी घातल्यानंतर ना, हा कागद जो आहे तो इकडची पहिली जी घडी घातली होती ना ती उघडायची, दुसरी घडी घातली होती ती आहे अशी ठेवायची. त्याला बोट धरायचं असं, बोट धरून कागद आहे तो उलटा करायचा. केला उलटा, उलटा केल्यानंतर ना जिथं घडी घातलीये, जो उजव्या बाजूला होता तो डाव्या बाजूला आला, बरोबर? जो कॉर्नर फोल्ड केला होता दिसतोय सगळ्यांना, बरोबर? तर हा फोल्ड केलेला जो कॉर्नर आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कॉर्नर, विरुद्ध दिशेचा कॉर्नर म्हणजे हा, त्याला काय करायचंय, असं फोल्ड करायचंय की चौकोन होईल. बघा, हा हा जो फोल्ड आहे तो मागच्या बाजूला आहे, हा फोल्ड आहे तो आता सरळ बाजूला आहे, आपल्या आपल्या दिशेने जे आहे ते. ठीक आहे, आता काय करायचं, हा फोल्ड उघडायचा. उघडल्यानंतर इथे एक लाईन येईल. आता आली लाईन, त्याच्यानंतर ना हा कॉर्नर आहे त्या लाईनच्या सेंटरला बरोबर टच करायचा आहे, असा इथे. ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? कोणाला कळालं नाही तर विचारा. हे असं केल्यानंतर ना, इथे आता आपल्याला पंखा बनवायचा. म्हणजे हे आता इकडचं सगळं बाजूला ठेवा. पहिल्यांदा काय करायचं, इथे जो फोल्ड केलाय ना त्या फोल्डला परत एक फोल्ड असा, आणि त्याला परत एक फोल्ड असा,
आणि त्याला परत अजून एक फोल्ड, म्हणजे जितक्या बारीक ह्याच्यापर्यंत जाता येईल तेवढे फोल्ड घालायचे. घातले? ते घातल्यानंतर असं दिसेल, बरोबर. आता हे उघडायचं. हे उघडल्यावर हा कॉर्नर असा दिसेल, बरोबर. आता काय करायचंय, या फोल्डच्या ज्या काही घड्या ज्या काही आल्यात आता आपल्या इथे, त्याला थोडं सरळ करून घ्यायचं. सरळ करून घ्यायचं म्हणजे काय करायचं, हा कॉर्नर इथे थोडस ह्याला ना व्यवस्थितपणे करा, इथं नाजूकपणे करायला लागतंय. पंख्यासारखं करायचं म्हटलं ना, एकदा बघून घ्या पहिल्यांदा. ह्या ज्या काही घड्या आहेत त्या अशा पद्धतीने घालायच्या आहेत. ठीक आहे, असं दिसलं पाहिजे. दिसतंय ना सगळ्यांना. ह्या घड्या अशा आल्या पाहिजेत. त्याला थोडं नाजूकपणाने करायला लागतंय, पेशंटली. पेशन्स पाहिजेत आपल्याकडे तेवढे. पण जितकं छान नाजूक कराल ना, हे थोडस असं ऍडजस्ट करायचंय आपल्याला त्या घातलेल्या घड्यांपासून. ठीक आहे, एका लाईन मध्ये असं झालं सगळ्यांचं. आता काय करायचंय, हा कागद परत आहे असा आपण पहिल्यांदा जसा सरळ होता बघा. आता इथं हा कागद असा झालाय, हा कॉर्नर उजवीकडे आलाय. म्हणजे आता तुमच्या कुठल्या बाजूला आलाय ते तुम्ही बघा सरळ केल्यानंतर. आणि ह्या घड्या घातलेला हा कागद आहे, इकडचा कॉर्नर आहे इथे. आता त्याच्यानंतर ना काय करायचंय, ही जी घडी आहे आपल्या पहिल्यांदा घातलेली जी घडी आहे, त्या घडीच्या बरोबर या रेषेत अशी उभी घडी घालायची. आता तुम्हाला दाखवते की हा इकडचा कॉर्नर झाला, हा आपला पहिला कॉर्नर होता. हा इकडचा कॉर्नर आहे, हा आपला पहिला कॉर्नर होता. ह्या पहिल्या कॉर्नरला अशी घडी घालायची. ठीक आहे, ही घडी घातल्यामुळे इथे एक फोल्ड तयार झाला. त्याच्यानंतर न ही जी पहिली घडी आहे त्याला अशी घडी घालायची. ही लाईन महत्वाची आहे. इथे ही अशी घडी घालायची. ठीक आहे, परत उघडायचंय. आता काय करायचंय, हे आपण इथे हा कॉर्नर पकडलाय, जो सगळ्यात पहिला फोल्ड घातला होता ना. आता आहे असं करून घेऊयात आधी. हा सगळ्यात पहिला फोल्ड घातला होता एकदम स्टार्टिंगला, तो. हे बघा, हा फोल्ड होता पहिला, हा होता दुसरा. तो फोल्ड घातला. त्याच्यानंतर न आता आपण हा घातलेला फोल्ड ह्याच्यावरती आता जस्ट बघायचा, ट्राय करून हा काढायचा. आणि ही जी घडी आहे अशा पद्धतीने उघडायची आहे की हे जे काही आणि हे जे आडवं आहे ते, सॉरी, पहिल्यांदा हे आतमध्ये घाला. आणि ही जी घडी आहे अशा पद्धतीनं उघडायची आहे.
एक मिनिट, मी फक्त कॅमेरा खाली ठेवून होल्ड करते आणि परत तुम्हाला दाखवते. ही पहिली घडी होती. इथं आपण हा पंखा केलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा कॉर्नर म्हणजे एक दुसरी घडी होती. त्याच्यानंतर मी सांगितलेलं हा फोल्ड करायचा, हा फोल्ड केल्यानंतर हा फोल्ड करायचा आणि मग ही घडी जी आहे पंखा केलेली त्याला फोल्ड करताना अशा पद्धतीनं फोल्ड करायचं की तो पंखा इथे दिसेल. ठीक आहे. तर हे A4 साईजच्या दिसतोय. तर तुम्ही जेवढ्या नाजूक पद्धतीनं तो पंखा कराल ना तितकं तो सुंदर दिसतं अजून. सॉरी. आता तुम्हाला माझा कॅमेरा थोडासा मी रोटेट करते, तर समजून घ्या. दिसतंय सगळ्यांना? असं हे ग्रीटिंग बनतंय. तर परत दाखवू का? हो मॅम, पहिल्यापासून दाखवा ना. हे थोडंसं टफ आहे ना. तर परत दाखवते. A4 साईजचा कागद घेतला. हो हो मॅम. हा, मी हे परत उलगडते. A4 साईजचा कागद आहे आपला. त्यातली पहिली घडी जी होती, सगळ्यात पहिली घडी, ती होती अशी. जेव्हा आपण चौकोन कापायचा असेल आपल्याला तेव्हा एक कॉर्नर जोडतो, तशी ही पहिली घडी. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके. आता हा जो काही एक्स्ट्रा राहिलेला भाग आहे त्याचा हा कॉर्नर आहे, त्याला या रेषेपर्यंतच घडी घालायची, ती अशी. ठीक आहे. मग इकडे हा एक कॉर्नर शिल्लक राहतो, बरोबर चौकोन येतो तो. आलाय सगळ्यांचा? राधा आलाय? ओके. आता काय करायचंय, ही 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 एक घडी घालून ठेवा आत्ताच, म्हणजे नंतर तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. झालं इथपर्यंत? बघा काय केलं. हा जो काही ही घडी घातली आपण, इथे फक्त चौकोन राहिला. आता ही जी काही राहिलेला म्हणजे हा कॉर्नर आलाय त्रिकोण, त्याला पुन्हा फोल्ड केलं. मग ही एक घडी मिळेल तुम्हाला. दिसतंय? मी काहीतरी काळ्या रंगाचं घेते अजून मोठं खाली, म्हणजे अजून दिसेल नीट. ठीक आहे. पहिली घडी कळाली ही. त्याच्यानंतर ना ही दुसरी घडी घातली आपण, हा कॉर्नर. त्याच्यानंतर हा तिसरा फोल्ड. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर काय करायचं, इथे हा सेंटर आहे ना, हा चौथा फोल्ड करून घ्या. ठीक आहे. हा बेस तयार झाला ग्रीटिंगचा. ठीक आहे. इथपर्यंत कळालंय की अजून कोणाला डाऊट आहे, समजलं नाही असं आहे? असेल तर लगेच सांगा, म्हणजे आपला जास्ती वेळ नाही जाणार परत शेवटून परत येण्यापेक्षा. कोणी दाखवेल कुठपर्यंत झालंय तुमचं, मॅम, कसं पहिले झालंय? 2 स्टेप परत मागणं सांगा. कुठपर्यंत आलास दाखव तुझा जरा व्हिडिओ. दाखव कॅमेरामध्ये कुठपर्यंत आलास. ओके, उलट्या ह्याच्यात गेल्यास तू आधीच. मी आता थोड्याशा स्टेप्स चेंज का केल्या की इझी व्हावं तुम्हाला म्हणून. तू मगाच्या प्रोसेस प्रमाणे चाललायस. हा, आता हा फोल्ड आहे ना, तू इथपर्यंत आलायस ना बरोबर. नीलकंठ कळतंय तुला? हो हो इथपर्यंत आलायस. हा फोल्ड घेत, हो. हा फोल्ड कर. केलास?
हा फोल्ड केल्यानंतर हा फोल्ड केल्यावर हा बेस तयार झाला. हा पंखा थोड्या नंतर करू आपण बॅक साईड. येस श्रीदुला एकदम परफेक्ट. वरती कर जरा असं, वरती धर तुझा ग्रीटिंग वरती, अजून थोडं वर. हा येस परफेक्ट. मेंजानं पण केलंय. हा मेंजा आता मी दाखवते की कसं आहे ना, हा पंखा आहे तो इथे यायला पाहिजे या फ्रंटला. तर ते कसं येतं ते दाखवते. निळकंठ तुला इथपर्यंत कळालंय? आलायस इथपर्यंत का अजून नाही कळलं? आलाय का इथपर्यंत? दाखव. इथपर्यंत तर कळालंय का? फोल्ड निळकंठ मी केलंय. तुझ्यासाठी रिपीट करते. इथपर्यंत आलास, हा फोल्ड पर्यंत. त्याच्यानंतर मी काय सांगितलं? हा फोल्ड करायला सांगितलं. हा तो पण केलाय उलट मॅम. जाऊच नको आता, सरळ कागदावरच चाललंय हे सगळं. ठीक आहे. हा त्याच्यानंतर ना हा फोल्ड सांगितला. ठीक आहे. हे सगळे फोल्ड झाले की हा हा बेस तयार झाला ग्रीटिंगचा. येस परफेक्ट. आता काय करायचं? उघडायचं सगळं, म्हणजे शेवटच्या दोन जे काय फोल्ड होते ते उघडायचे. उघडल्यानंतर ना हे बेस दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर हा पण फोल्ड उघडायचा इकडचा, आणि हा कॉर्नर फक्त ठेवायचा, जे मी सगळ्यात सुरुवातीला दाखवलं होतं. हा हम्म. कॉर्नर ठेवला. मग आता कागद उलटा करायचा. उलटा केल्यानंतर न त्याच्या ह्या फोल्डच्या अपोजिट साइडचा जो काही आहे त्याचा आपण मगाशी बघितला ऑलरेडी, असा चौकोन म्हणजे तिरकी लाईन येईल असा फोल्ड करून घेतला. मग तेही उघडलं आणि ह्याचा हा कॉर्नर सेंटर पर्यंत दुमडला. इथपर्यंत कळालंय निळकंठ? हो. इथपर्यंत कळालं निळकंठ? हो मॅम. हा मग ते फोल्ड जे सांगितले पंख्याचे कसं करायला सांगितले, पहिल्यांदा इथे सेंटरला घेतलं हे, त्याच्यानंतर ना इथे असं, त्याच्यानंतर ना परत फोल्ड, त्याच्यानंतर ना परत फोल्ड. एकदम बारीक घडी होते तिथपर्यंतच जायचंय. ठीक आहे. झालं अशा फोल्ड करून झाल्या. फोल्ड करून झाल्यानंतर ना त्या सगळ्या फोल्ड पुन्हा उलगडायच्या, आणि त्याला सरळ करून घ्यायचं. तर कसं घ्यायचं ते एकच मिनिटात दाखवते मी. बघा हे जे काय फोल्ड आहे ते असे ऍडजस्ट करून घेतले. आता मी फक्त हा इकडचा एक कॉर्नर दुमडलेला आहे आणि ही फोल्ड जे काय आहे ती ऍडजस्ट करून घेतलेली आहे, एका लाईन मध्ये येईल अशी. ठीक आहे. या थोड्या घड्या व्यवस्थित एकदा झाल्या ना की मग त्याला जोर लावून प्रेस करून ना केलं की मग त्या नीट बसतात. असं दिसलं पाहिजे. दिसतायत का बघा तुमच्या घडी अशी. असं झाल्यानंतर न हा जो कागद आहे तो परत सरळ करायचा आहे. सरळ केल्यानंतर न काय करायचंय, ही जी काय घडी आहे, पंखा जिथं करायचंय आपल्याला, ती घडी पहिल्यांदा
सॉरी, ही अशीच घडी ठेवायची आहे, ही फोल्ड करून घ्यायची आहे. मग हा बेस जो मगाशी दाखवला तसा सगळा बेस करून घ्यायचा आहे आणि इकडची घडी अशा पद्धतीने उघडायची आहे की हा पंखा बरोबर असा दिसेल. हे झालं आपलं ग्रीटिंग. दिसतंय? झालंय. मस्त. बघू मेंजा दाखव. थांब, नीलच्या, फोकस श्रीदुला यांचं मारते हो, खूप एक सुंदर, मिनिट. खूपच सुंदर. मेंजा स्पॉटलाइट देते, एक मिनिट. हो, दाखव मेंजाचा मेंजा. छान, सुरेख. तुझ्या पेपरचा मस्त. कलर. अरे वा, छान. श्रीदुलाचं पण खूप सुंदर झालंय. बघू श्रुदूला, एक मिनिट. स्पॉटलाइट देते तुला. थांब. श्रुदूला बघू. राधा तुझं झालं? छान. दाखव राधा राधा. तुझं. राधा राधा येस, परफेक्ट. दाखव. किती एक मिनिट सुंदर. थांब अरे राधा, तुम्ही किती स्पॉटलाइट देते. छान कागद, पेपरचे कलर खूप सुंदर घेतलेत हा तुम्ही. हा, छान, दिसताना मस्त किती वाटतंय. परफेक्ट. वैष्णवी, तू सगळ्यांचं केलं मस्त. का? वैष्णवी केलं? नसेल तर स्क्रीनशॉट काढ ग वैष्णवी केलं आणि केलं ग्रुपवर वैष्णवी टाक. केलंय. केलंय का? एक मिनिट केलंय थांब. केलंय. हे बघ, व्यवस्थित पकड असं, ही फोल्ड आहेत ना कोणीतरी ते घ्या इथे बरं व्हायला पाहिजे. स्क्रीनशॉट. सगळ्यांनी. हा, मी घेते. श्रीदुला अजून जरा वर पकड हा बाळ. मॅडम, निळकंठ तुझं तुमचंही काय पूर्ण झालं? पूर्ण तुझ्यासाठी मी दिसू दे. रिपीट मॅडम, केलं होतं वैष्णवी 3 वेळा. तुझं नीट दिसत नाहीये. वैष्णवी तुझं नीट सेंटर, हा दिस. हा, झालं. थांब. वैष्णवी दिलाय की मी श्रीदुला स्पॉटलाइट, तरी असं काय सेंटरला होतंय? पकड थोडस. निळकंठ तुझं काय झालं? छान. मॅडम, तुझ्यासाठी घेताय किती मार्क स्क्रीनशॉट? नाही पडले? झालं मॅम माझं. एकतर नेटवर्क इश्यू आहे मॅम, नीट कळत पण नव्हतं, व्हिडिओ ब्लर दिसत होता. ठीक आहे, रेकॉर्डिंग बघून करायचं आहे आणि हा फोटो मॅम. पाठवायचा. हा, हम्म. हे बाळ करा बरं मध्ये का, पकडायचं सुंदर ना. कलर खूप छान राधा घेतलेत. जरा सेंटरला घे. श्रीदुला सेंटरला घे, वर घे. श्रीदुला वर घे जरा. राधा अजून जरा तू जरा खाली घे आणि मध्ये घे बाळा. राधा. हा, हम्म. वैष्णवी वर धर जरा. मस्त. छान. हं, मस्त. आता तुम्हाला सांगू, मेसेज जर लिहायचा असेल ना त्याच्यात, तुम्हाला हिडन मेसेज लिहिता येतो. माहितीये कसं लिहिता येतो? तुम्हाला हॅपी बर्थडे लिहायचा आहे, हॅपी अॅनिव्हर्सरी लिहायचा आहे, तर इथे ना ह्या कागदाच्या आतमध्ये इथे इथे तुम्ही लिहू शकता. परत हे उलगडून इथे काहीतरी चित्र वगैरे, इमोजी वगैरे मिळतात ना, पेस्ट करू शकता. किंवा टिकल्या वगैरे मिळतात बघा चमकणाऱ्या, त्याचं काहीतरी फूल वगैरे इथे काढू शकता. आणि ते असं इथे फोल्ड करून हे झाकायचं. इथे हॅपी बर्थडे असेल तर हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी असेल तर हॅपी अॅनिव्हर्सरी, कॉंग्रॅच्युलेशन असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, असं हे इथे लिहायचं. हे दुमडायचं. म्हणजे तुम्ही काय लिहिलंय तेही कळत नाही ह्याच्यात. आणि असं हे सुंदर ग्रीटिंग. आणि इथे वरती आहे ना एक छोटीशी लेस बांधायची, आणि ती लेस बांधली की अजून सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने करून आपण दाखवा ग्रीटिंग. तुम्ही शनिवार रविवारी. ह, मस्त, छान. आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? नवीन काहीतरी शिकल्याचं वाटतंय का? राईट ब्रेन थोडा ऍक्टिव्ह झाल्याचा आवडलंय ना? येस. आता घरी छान. बर्थडे वगैरे कोणाचा असेल तर त्यांना द्या तुम्ही बनवून. हा, येस. थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद अमृता मॅडम, छान झाल्या दोन्ही गोष्टी. मुलांनो, अजून डेकोरेशन करून किंवा अजून रंगीबेरंगी करून ठेवा. सुट्टी चालू आहे ना, थोडा मोबाईलचं काम कमी करा. नंतर स्कूल सुरू होणार आहे. किती तारखेपासून सुरू होणार आहे राधा स्कूल? परवापासनं 29. परवा. मेंजा तुझं? माझं जून मध्ये 23 जून. 23 जूनला सुरू होणार आहे. बरं, वेळ आहे म्हणजे तुला बरंच. तुला तुझं